एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। गुरुवार दिनांक 30 एप्रिल हा दिवस भोकणीकरांसाठी अतिशय दुःखद असा दिवस ठरला आहे। येथील पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघा भाऊ बहिणीचा तलावात बुडून अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण भोकणी गावावर शोककळा पसरली आहे। तालुक्यातील भोकणी गावालगत असलेल्या पाझर तलावात सकाळी 9 वाजेच्या सुमारास गावातील सुप्रिया नानासाहेब सांगळे वय 14 वर्ष व अनुराग सखाराम सांगळे वय 10 वर्ष हे दोघे चुलत भाऊ बहीण पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेले असता अनुराग पाण्यात उतरला। त्याचा अचानक तोल गेल्याने तो पाण्यात बुडायला लागला। ते पाहून सुप्रियाने आरडाओरड करत त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरली, परंतु तिलाही पोहता येत नसल्याने ती पण पाण्यात गटंगळ्या खात पाण्यात बुडाली। तिचा आरडाओरडा ऐकून काही ग्रामस्थांनी धाव घेतली व पाण्यात उड्या टाकून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या दोघांचे मृतदेह बाहेर आले। तत्पूर्वी स्थानिक नागरिकांनी गावात ही माहिती पोहोचवताच वावी पोलीस ठाण्याचे रणजित गलांडेसह कॉन्स्टेबल शिंदे घटनास्थळी हजर झाले। दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी दोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले। घटनेबाबत अधिक तपास वावी पोलीस करत आहे। या घटनेने मात्र संपूर्ण भोकणीकरांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। एसएन न्यूजसाठी नारायण आबाळे।